नमस्कार, तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। लोकसभा 2024 याचं मतमोजणीची प्रक्रिया आता काही तासातच समोर येणार आहे। 4 जून ही तारीख घोषित झालेली होती आणि संपूर्ण देशाचं नव्हे तर संपूर्ण जगाचं या भारताच्या लोकसभेकडे सर्वांचं लक्ष आहे। भारताचा केंद्राचा जर विचार केला तर लोकसभेच्या निकालात एक्झिट पोल समोर आलेले आहेत। या एक्झिट पोलमध्ये पुन्हा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होणार आणि त्यांचा गड कायम राखणार हे चित्र या एक्झिट पोलमध्ये समोर आलेलं आहे। आपल्यासोबत या सविस्तर विश्लेषणासंदर्भात आपल्यासोबत जुळलेले आहेत चंद्रशेखर जोशी, जे ज्येष्ठ पत्रकार आहेत। अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांनी राजकीय विश्लेषण लिहिलेली आहेत। सध्या तरुण भारत याचे ते संपादक आहेत आणि आपल्यासोबत चंद्रशेखर जुळलेले आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया। सर, तरुण भारत लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे। नमस्कार। मराठी वृत्तवाहिनींचे एक्झिट पोल समोर आलेले आहेत। या एक्झिट पोलमध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी जनतेने यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे। बरोबर, काय सांगणार? निश्चितच विविध वृत्तवाहिन्यांचे विश्लेषण गेल्या 2 दिवसापासून आपण पाहतो आहे। यावर नजर टाकता एक गोष्ट अशी लक्षात येते की नरेंद्र मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होणार, यात शंका नसावी। याचं कारण 370पेक्षा अधिक ते 400च्या दरम्यान असे बहुतांश अंदाज आहेत। या इंडिया आघाडीकडे आपण जर दृष्टिक्षेप टाकला तर यांच्यात पहिल्यापासून जे वाद होते, त्याच्यानंतर पंतप्रधान कोण यावर जेव्हा प्रश्न उपस्थित झाले त्यावरही स्पष्टीकरण कोणी असं करू शकलं नाही आणि या वादाचे परिणाम दुसरीकडे भाजप आघाडीने ज्या योजना गेल्या काही वर्षामध्ये राबवल्या, जे निर्णय देशभरातील नागरिकांसाठी घेतले, तर याचे परिणाम निश्चितच चांगले आहेत। आणि आपण जर पाहिलं मतदानाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी मतदानाचा टक्का हा वाढला आहे। अगदी राज्यातले काही जिल्हे वगळता इतरत्र सर्वत्र मतदानाचा टक्का हा निश्चितच वाढलेला आहे आणि मोदी या नावाला खूप पसंती सर्वत्र मिळाली आहे आणि त्यामुळेच तेच पुन्हा पंतप्रधान होणार यात शंका नाही। आणि आपण येत्या काही तासातच बघू, उद्या जो मतदानाचा कौल हाती यायला सुरुवात होईल त्याच्या पहिल्या फेरीपासून निश्चितच भाजपची लाट आहेच हे लक्षात येईल। सर, पुन्हा भाजपाची लाट येणार असं आपल्या या एक्झिट पोलमधून समोर येत आहे। पण कुठेतरी एकंदरीत विचार केला तर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पुन्हा पंतप्रधान होणार आहेत, इतिहास रचला जातोय। काय वाटतं तुम्हाला? हो, इतिहास रचला जाणार आहे आणि याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी केलेले कामं, अगदी राम मंदिराचा विषय असो, 370 कलम असो, या सर्व याच्यामध्ये त्यांनी जे निर्णय घेतले हे लोकांना अतिशय आवडलेले आहेत। त्याच्यानंतर काश्मीरचा जो प्रश्न आहे तर तो देखील त्यांनी बऱ्यापैकी सोडवलेला आहे आणि देशभरात अगदी रस्त्याचे विषय असतो, अगदी सर्वसामान्य लोकांना आपलं रस्ते, पाण्यासाठीच्या योजना या सर्वाचा लाभ मिळाला आहे। त्याच्यानंतर घरोघरी गॅस कनेक्शन कसे मिळतील वगैरे यासाठी सुद्धा चांगल्या योजना हाती या लोकांना त्याचा लाभ मिळू शकला आणि त्याचे परिणाम म्हणजे निकालातून आपल्याला आता दिसतीलच उद्या। निश्चितच मोदींनी केलेल्या कामामुळे आज पुन्हा जनतेने तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पसंती दर्शवलेली आहे। हे एक्झिट पोलमधून समोर आलेलं आहे। पण एकंदरीत केंद्राचा आपण जर विचार सोडला तर राज्याचा आपण विचार करूया। राज्याच्या विचारामध्ये कुठेतरी नाराजी दिसते आहे आणि एक्झिट पोलमध्ये हे देखील समोर आलेलं आहे। कुठेतरी 50-50चं वातावरण या एक्झिट पोलमधून समोर होत आहे आणि काही विरोधक असाही आरोप करत आहेत की जनतेने हे सांगितलेलं आहे की फोडाफोडीचे राजकारण असेल, महागाई असेल, तरुणांची बेरोजगारी असेल, याच्यावर नाराजी व्यक्त केलेली जात आहे। त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला युतीच्या सरकारला कुठेतरी फटका बसल्याचं जाणवते। तुम्ही काय सांगणार? फोडाफोडीचं राजकारण म्हटल्यापेक्षा त्या राजकीय पक्षांची परिस्थिती बघा ना। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांची काय परिस्थिती झाली होती
आणि त्यामुळे त्यांनी बंड करून ते बाहेर पडलेले आहेत. आणि दुसरीकडे उबाटा गट, उद्धव ठाकरे कशा पद्धतीने निर्णय घेत होते किंवा कशा पद्धतीने आमदार वगैरे मंडळींना भेटत देखील नसत, अशा अनेक तक्रारी होत्या. त्याचे परिणाम त्यांचा पक्ष देखील फुटला. शिंदे साहेब आहेत, त्यांनी बंड करून वेगळी शिवसेना स्थापन केली आणि एक चांगला निर्णय घेत ते पुढे आले आणि एक भाजपला साथ दिली त्यांनी आणि एक अतिशय उत्तम सरकार काही आता आपण बघतोच आहे. महाराष्ट्रामध्ये देखील खूप चांगले निर्णय झाले आणि 50-50 असं मला तरी वाटत नाही. प्रत्येकाने प्रयत्न केले, त्या दृष्टीने निकाल हाती आलेले दिसतील. आणि एक असं 27च्या दरम्यान, 27 ते 30च्या दरम्यान भाजप आघाडीला जागा मिळालेल्या असतील असं वाटतंय मला. निश्चितच कुठेतरी राज्यामध्ये जरी एक्झिट पोलमध्ये जागा कमी दाखवत असाल, पण तुम्ही या ठिकाणी म्हटलेलं आहे की साधारण 27 ते 30च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या जागा ह्या सीट निवडून येतीलच. पण कुठेतरी आपण जर विचार केला तर विरोधक मात्र आक्रमक होताना दिसत आहेत आणि ते नाराजी व्यक्त करत आहेत. याचा पडसाद विधानसभेवर होणार का? विधानसभेच्या निवडणुकीचा याचा आणि लोकसभेच्या निवडणुकीचा पडसाद या विधानसभेवर होणार का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, तशी काही अजून परिस्थिती अजून तर तसं काही सांगता येणार नाही. परंतु भाजप आघाडीचा आगामी काळात निश्चितच विश्वास वाढलेला असेल असं वाटतंय. कारण ज्या पद्धतीने व्यूहरचना वगैरे झाली तर त्याचे परिणाम आपल्याला त्यावेळेस दिसतील. आणि ज्या काही चुका होतातच, तर त्या दृष्टीने पक्षांतर्गत काही बदल होतील, काही महत्त्वाचे निर्णय अजून घेतले जातील, ज्या काही चुका असतील त्या सुधारल्या जातील आणि विधानसभेला सुद्धा या आघाडीला चांगलं मतदान होईल असंच वाटतं. विश्लेषणातून आपल्याला समोर आलेलंच आहे. जवळपास एक्झिट पोलमध्ये जरी कमी सीट दाखवलेल्या असतील तरी भारतीय जनता पार्टीमध्ये 27 ते 30 जागा ह्या राज्यामध्ये येतील. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या जळगाव जिल्हा, जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभेचा विचार करूया. रावेर लोकसभेचा प्रथमतः मी तुम्हाला विचारतो. रावेर लोकसभा ही भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला म्हटला जातो आणि आतापर्यंत सातत्याने भारतीय जनता पार्टीचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून आलेला आहे आणि कुठेतरी यावर्षी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला देखील विरोध होता आणि NCP म्हणजेच शरद पवार गटाचे श्रीराम पाटील तुतारी या चिन्हावरती त्यांनी निवडणूक लढवलेली आहे. तेथेही कुठेतरी टफ फाईट झाल्याचं चित्र, चर्चा ही समोर होती. पण एक्झिट पोल समोर आल्यानंतर पुन्हा रक्षा खडसे हे तिसऱ्यांदा विजयी होणार असं समोर येतंय. तरी तुम्हाला काय वाटतंय, की विश्लेषक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? रक्षा खडसे यांना काही प्रमाणात पक्षांतर्गत विरोध होता यात शंका नाही. मात्र तो क्षणिक विरोध होता. पक्षाने नंतर ज्या पद्धतीने सूचना केली, चंद्रशेखर बावनकुळे मतदारसंघात येऊन गेले आणि त्यांनी काही गाठीभेटी घेतल्यात. चंद्रकांत पाटील त्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या भेटी घेतल्या. कार्यकर्त्यांना ज्यांची काही नाराजी होती त्यांच्या भेटी घेतल्या. त्याचे परिणाम अतिशय चांगले झाले. आणि यापेक्षा अधिक महत्त्वाचं म्हणजे माजी मंत्री एकनाथराव खडसे, रक्षा खडसे यांचे सासरे आहेत. तर ते स्वतः भाजपात येणार असा जेव्हा विषय सुरू झाला, त्यांनी काही पक्षातील ज्येष्ठांच्या भेटीगाठी घेतल्या आणि पक्षाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. त्याचे अतिशय चांगले परिणाम या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये आपल्याला दिसून आले आहेत. आणि रक्षा खडसे या महिला उमेदवार जरी असल्या तरी त्यांचा संपर्क खूप दांडगा आहे या मतदारसंघात. त्याचा देखील निश्चितच फायदा त्यांना झाला आहे. उरलं श्रीराम पाटलांचा विषय. श्रीराम पाटील हे एक उद्योजक म्हणून ठीक आहेत. ते कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते किंवा काही नव्हता. त्यामुळे त्यांचा राजकीय क्षेत्रात संपर्क असा कधी राहिला नाही. त्यांना जेव्हा म्हणजे तसं पाहिलं तर त्यांना उमेदवारी देखील उशिरा मिळाली. आधी ॲडव्होकेट पाटील वगैरे यांचे नाव, रवींद्र पाटील यांचं नाव पुढे आलं होतं. अजून संतोष चौधरी. तर यांना ज्या पद्धतीने गाजर दाखवलं गेलं पक्षाकडून, त्यामुळे एक प्रचंड नाराजी या मतदारसंघात
राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटाकडून निर्माण झाली होती आणि त्यांनी खूप विरोध केला. शेवटी शरद पवार यांना स्वतः यावं लागलं इथे आणि त्यांनी तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न केला, परंतु नाराजी ते मिटवू शकले नाही. तर ह्या सर्वाचे परिणाम त्याचा फायदा रक्षा खडसे यांना चांगल्या पद्धतीने झाला आहे. काही जातीय समीकरणे आहेत, त्यामुळे त्यांचं मागच्या वेळेस जे मताधिक्य होतं त्यात काही प्रमाणात झालेलं आहे, परिणाम झालेले दिसतील आपल्याला, परंतु निवडून तर त्या निश्चित येणार आहेत. निश्चितच सर निवडून येणार आहेत. एक्झिट पोलमध्ये पण हे समोर येतंय, तुमच्या विश्लेषणामधून पण समोर येतंय. पण जर आपण बारामतीचा जर विचार केला तर बारामतीमध्ये ननन भाऊजे यांची लढत होती. राज्याचं लक्ष तिथंही लागून आहेत, राज्याचं लक्ष रावेर लोकसभेमध्येही लागून आहेत, कारण रावेर लोकसभेमध्ये सुद्धा ननन भाऊजे यांची लढत दिसलेली आहे. भाऊजाईच्या विरोधामध्ये नननने प्रचार केल्याचं चित्र दिसलेलं आहे. एकाच घरात अशी 2 चित्र पाहायला मिळालेली आहेत. एकनाथराव खडसेंनी जरी या ठिकाणी पाठिंबा दिला असेल, पण या ठिकाणी ननन जी आहे तिने भाऊजाईच्या विरोधात प्रचार केलेला आहे आणि ननन अजूनही दावा करते आहे की जिंकून येणार तर आमचाच उमेदवार जिंकून येणार, ते म्हणजे श्रीराम पाटील. यावर तुमचं काय मत आहे? त्यांना तसं म्हणावंच लागणार. मात्र काही माहिती अशी सुद्धा आहे की रोहिणी खडसे यांनी देखील अतिशय गुपचूपपणे रक्षा खडसे यांनाच मतदानासाठी आवाहन केल्याचे काही लोकांकडून माहिती समोर आलेली आहे. पण आणि दिसेलच ना आपल्याला, या अगदी आता काही तासच राहिले आहेत. तो विरोध फार मोठा होता असं अजिबात नाही आहे. साधारणतः किती मताधिक्याने रक्षा खडसे हे विजयी होतील, काय वाटतं तुम्हाला? निश्चितच रक्षा खडसे यांना 2 ते 2.5 लाखाचं मताधिक्य मिळेल यात शंका नाही. चांगलं मतदान, म्हणजे या मतदारसंघात जवळपास 62% मतदान झालं आहे. गेल्या पंचवार्षिकच्या तुलनेत सुमारे 2% मतदान वाढलेलं आहे. त्याचा फायदा निश्चितच रक्षा खडसे यांना होईल. आणि आपण अजून एक पाहिलं की महिला मतदार या मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आणि त्यांनी रक्षा खडसेंना चांगलं मतदान केलं आहे अशी माहिती देखील पुढे आलेली आहे. तर रावेर लोकसभा मतदारसंघाचं जे विश्लेषण तुम्ही सांगितलं आहे त्यामध्ये जवळपास 2 ते 2.5 लाखांनी रक्षा खडसे ह्या विजयी होणार, ह्या एकंदरीत गप्पागोष्टीच्या माध्यमातून आपल्या समोर आलेलं आहे. आपण जळगाव लोकसभाकडे वळूया. जळगाव लोकसभेचा जर विचार केला तर या ठिकाणी जेव्हापासून जळगाव लोकसभा ही जाहीर झालेली आहे तेव्हापासून पुरुषांचीच उमेदवारी या ठिकाणी होती. या वर्षी पहिल्यांदा उमेदवार ही महिला दिलेली आहे आणि ती म्हणजे स्मिता वाघ. या अगोदर यांचं तिकीट देखील कापलं गेलेलं होतं. त्यानंतर यावर्षी भाजपाने पुन्हा त्यांना संधी दिलेली आहे. एकंदरीत तुम्हाला काय वाटतंय की जळगाव लोकसभेच्या ज्या उमेदवार आहेत स्मिता वाघ यांच्याबद्दल, यांच्या उमेदवारीबद्दल, यांच्या विजयाबद्दल आपल्याला काय वाटतंय? स्मिता वाघ या विद्यार्थी परिषदे चळवळीतील एक चांगल्या कार्यकर्त्या आहेत. मागच्या वेळेस त्यांचं तिकीट कापल्यावर देखील त्यांनी पक्षाबद्दल नाराजी कधीच व्यक्त केली नाही. हा त्यांचा फार मोठा प्लस पॉईंट होता. त्यांनी त्या काळातसुद्धा उन्मेष पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांच्या प्रचारात सहभाग घेतला. पक्षाने या गोष्टीचा विचार करूनच यावेळेस उन्मेष पाटील यांना उमेदवारी न देता स्मिता पाटील यांना दिली, स्मिता वाघ यांना दिली आणि त्या निश्चितच विजयी होतील. या मतदारसंघात देखील जवळपास 58% मतदान झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीने उन्मेष पाटील, उमेदवार करण पवार यांनी प्रचार केला, काही जातीय समीकरणे पुढे आणली, तर त्याचा फारसा उपयोग या मतदारसंघात झाला असं वाटत नाही. चित्र एक निर्माण केलं जातं आहे की हे उबाटा गटाचे उमेदवार जे आहेत ते विजयी होतील, पण तसं अजिबात वाटत नाही. आणि आपण बघूच ना, या काही तासातच हे चित्र स्पष्ट होणार आहे. स्मिता या निश्चितच त्या देखील एक 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील. तुम्ही म्हणतायत की 2 ते 3 लाखाच्या मताधिक्याने स्मिता वाघ ह्या विजयी होतील, पण करण पवारांचा जर विचार केला तर हे भारतीय जनता पार्टीचेच एक पदाधिकारी होते. उन्मेष पाटील देखील हे माजी खासदार होते, पण त्यांनी पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केलेला आहे, शिवबंधन बांधलेलं आहे. त्यानंतर स्मिता वाघ यांच्यासमोर अगदी वेळेवर हे उमेदवार म्हणून लढतीला उभे राहिलेले आहेत. कुठं वाटतंय या ठिकाणी मतांचं प्रमाण हे कमी होईल म्हणून? नाही, अजिबात नाही.
कारण कसं आहे की करण पवार हे जे आहेत हे पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष आहेत. त्यांचा या मतदारसंघामध्ये फारसा असा संपर्क होता असा नाही. त्या विरुद्ध जर आपण पाहिलं तर स्मिता वाघ या गेल्या पंचवार्षिकपासून न थांबता सर्वांच्या सतत संपर्कात राहिल्या, गाठीभेटी घेत गेल्या आणि त्यांना देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे नाव लोकांपुढे जेव्हा जातं तेव्हा लोक निश्चितच मोदींनी केलेली कामं, मोदींनी घेतलेले निर्णय, अगदी प्रत्येक गोष्टीचा विचार करून मतदारांनी अगदी मतदान केंद्रावर गेल्यावर कमळाचंच बटन दाबलं असं चित्र दिसलेलं आहे. निश्चितच सर, पण जळगाव लोकसभेचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत इथं पुरुषांची उमेदवारी कायम राहिलेली आहे आणि यावेळेस पहिल्यांदा स्मिता वाघ ह्या महिला म्हणून जळगाव लोकसभेमध्ये उमेदवारी निवडत आहेत आणि याच लोकसभेमध्ये महिलांनी देखील जास्त मोठ्या प्रमाणात मतदान केलेलं आहे. काय समीकरण काय वाटतं याच्यामध्ये? महिला आहे म्हणून तिला उमेदवारी असं नाही आहे. पक्षाची एक अतिशय चांगली एकनिष्ठ कार्यकर्ती म्हणून पक्षाने तिच्या बाबतीत निर्णय घेतला आणि उमेदवारी दिलेली आहे. आणि आपण बघूच, आणि महिलांनी खरोखर तुम्ही जे म्हणालात, महिलांनी खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान स्मिता वाघ यांना केलं आहे. केवळ महिलांनीच नाही तर सर्वच स्तरात त्यांना अतिशय चांगलं मतदान झालं आहे आणि आपण काही तासांनी बघूच की त्या विजयी झाल्याचं आपल्याला दिसून येईल. निश्चितच आपल्यासोबत तरुण भारत लाईव्हमध्ये जे ज्येष्ठ पत्रकार आहेत चंद्रशेखर जोशी हे आपल्यासोबत जुडलेले आहेत आणि त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाबद्दल जवळपास 2 ते 2.5 लाखांनी मताधिक्यांनी रक्षा खडसे हे विजयी होणार, तर जळगाव लोकसभेचे जे उमेदवार आहेत स्मिता वाघ हे 3 लाखांच्या मताधिक्यांनी विजयी होणार असल्याचा दावा या ठिकाणी केलेला आहे. पाहत राहा तरुण भारत लाईव्ह जळगाव. नमस्कार.